हजर होण्याच्या सूचना दिल्या गेल्यात। मुख्यमंत्र्यांनी 7 मंत्र्यांच्या ओएसडी पीए नियुक्तीला परवानगी नाकारली आहे। संबंधित अधिकाऱ्यांना मूळ विभागात रुजू होण्याच्या सीएमओंनी सूचना केलेल्या आहेत। आदेश असूनही मूळ विभागात हजर न होणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावली जाणार आहे। खासगी सचिवांना आलेल्या नोटिशीमुळे मंत्र्यांची आता पळापळ होताना दिसतेय। शिवसेनेच्या नाराज मंत्र्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे चक्रा सुरू असल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं कळतंय। मंत्र्यांच्या खासगी सचिवांना मूळ विभागात हजर होण्याच्या सूचना करण्यात आल्यात। मुख्यमंत्र्यांनी 7 मंत्र्यांच्या ओएसडी आणि पीए नियुक्तीला परवानगी नाकारली आहे। हा विषय राज्यामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे आणि त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांमध्ये नाराजी देखील पाहायला मिळतेय। संबंधित अधिकाऱ्यांना मूळ विभागात रुजू होण्याच्या सीएमओकडून सूचना केलेल्या आहेत। आदेश असूनही मूळ विभागात हजर न होणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावली जाणार आहे। खासगी सचिवांना आलेल्या नोटिशीमुळे आता मंत्र्यांची देखील पळापळ होताना दिसतेय। शिवसेनेच्या नाराज मंत्र्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे चक्रा सुरू असल्याचं देखील कळतंय। सूरज सावंत आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, कोणकोणत्या मंत्र्यांच्या सचिवांना मूळ विभागात हजर होण्याच्या सूचना दिल्या गेल्यात, त्या का दिल्या गेल्यात आणि कोणत्या मंत्र्यांची पळापळ सुरू आहे? प्रज्ञा, नक्कीच जवळपास आपण पाहतोय की 7 मंत्र्यांची ही नावं आहेत। त्यातील 5 मंत्र्यांची नावं ही शिवसेनेच्या समोर येते। त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर संजय राठोड, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, उदय सामंत यासह अन्य एक नाव आहे शिवसेनेचं जे कळू शकलेलं नाहीये। तर राष्ट्रवादीतली देखील 2 नावं आहेत आणि भाजपचे मंत्री ही जवळचा खासगी सचिव हवा यासाठी इच्छुक आहेत। मात्र त्यांची हिंमत तितकीशी देवेंद्रजींच्या पुढे होत नाहीये। खरं तर प्रामुख्याने सांगायचं झालं तर जे खासगी सचिव आहेत यांच्या पाठवलेल्या नोटिसांमुळे या मंत्र्यांची आता पळापळ सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्या बंगल्यावरती चक्रा या चालू झालेल्या आहेत। मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आलेले ओएसडी किंवा पीए यांचे अत्यंत विश्वासू असतात आणि त्यासाठीच ही सर्व खटाटोप सुरू आहे। मागील अनेक दिवसांपासून त्यांना खरं तर तोंडी आदेश काढण्यात आलेले होते की मंत्रिमंडळातील जे काही हे स्टाफ आहे ओएसडी किंवा खासगी सचिव यांना ओरली सांगण्यात आलं होतं की त्यांनी तात्काळ त्यांच्या मूळ जागेवर रुजू व्हावं। मात्र ते रुजू झालेले नव्हते आणि त्यामुळेच दरम्यानच्या काळात प्रशासनाकडनं आता त्यांना विभागात हजर राहण्यासंदर्भात आणि तरी सुद्धा ते त्याच ठिकाणी काम करत असल्यामुळे ते बेकायदेशीर पद्धतीने आपण त्या ठिकाणी काम करत असल्याचा ठपका ठेवत तात्काळ मूळ विभागात हजर होण्याच्या या सूचना त्यांना आता नोटिसांद्वारे देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आजच्या या कॅबिनेटमध्ये त्याचे पडसाद हे उमटू शकतात। शिवसेनेचे मंत्र्यांची संख्या ही जास्त असल्या कारणाने शिवसेनेच्या मंत्र्यांना कुठेतरी टार्गेट केलं जात आहे का अशा चर्चा या देखील रंगू लागलेल्या आहेत। लवकरच हे मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत आणि आपले खासगी सचिव आहेत त्यांना कायम ठेवावं अशी मागणी देखील केली जाणार आहे। बरोबर आहे। त्यामुळे या आदेशानंतर आता मंत्रालयामध्ये नेमके काय पडसाद उमटतायत, कॅबिनेटच्या बैठकीत काय पडसाद उमटतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे। सूरज, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। आणि यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा आपण पुढे सुरू ठेवूया। पावसाळ्यामुळे मेळघाटात हिरवाईनं सृष्टी नटल्या